हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. गायत्रीस विचार ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांना अगदी महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघायला व ऐकण्यासाठी मिळतील. तर खूप छान छान व्हिडिओ आहे, एकदा जाऊन नक्की बघा. मार्गशीर्ष महिना चालू आहे व स्त्रियांचे उपवास चालू आहेत, म्हणजेच महालक्ष्मीचे उपवास चालू आहेत. तर 3 गुरुवार झालेले आहेत आणि 4था गुरुवार येणार आहे. या 4थ्या गुरुवारी मी असा काही तुम्हाला एक महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे, जो केल्याने तुमची मनातली इच्छा नक्कीच महालक्ष्मी माता पूर्ण करणार आहे. तर आपली कोणतीही इच्छा असू देत, नाही का, समजा घराची इच्छा आहे किंवा नवरा बायको यांमधील प्रेम वाढवण्याची इच्छा आहे किंवा मुलं ऐकत नाही आहे, तर त्यांनी व्यवस्थित ऐकलं पाहिजे, नाही का, घरातल्या आपल्या आईवडिलांचं त्यांनी ऐकलं पाहिजे. किंवा मुलांच्या अभ्यासाबाबतची जी इच्छा आहे किंवा एखादं आपलं स्वप्न पूर्णच होत नाही आहे, बरेचसे दिवस झाले पण तेच सारखं चालू आहे, किंवा एखादी मनातील इच्छाच पूर्ण होत नाही आहे, तर या 4थ्या गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे बघा. श्रीहरी विष्णू व महालक्ष्मी माता हे दोघी पती पत्नी असून त्यांना सर्व प्रिय प्रथम म्हणजे हळद कुंड आहे. तर तुम्हाला या शेवटच्या म्हणजे 4थ्या गुरुवारी काय करायचं आहे, तर 2 हळद कुंड एकत्र जोडायचे आहेत. 2 हळद कुंड आणायचे आहेत, ते एकत्र लाल धाग्याने जोडायचे आहेत. बघा, आपला रेशमी लाल धागा येतो ना, आपण पूजा साहित्यात वापरतो, तो रेशमी लाल धाग्याने दोघांना एकत्रित जोडायचं आहे. तुमची गुरुवारची सगळी पूजा आटपल्यानंतर गुपचूप महालक्ष्मीच्या पाठीमागे हे 2 हळद कुंड आपली इच्छा, मनातील इच्छा व्यक्त करून महालक्ष्मी मातेला सांगून महालक्ष्मीच्या फोटोमागे, मूर्तीमागे, नाही का, तुम्ही जे स्थापित करतात गुरुवारी, किंवा फोटो असेल चालेल, मूर्ती असेल तरी चालेल, त्या पाठीमागे तुम्हाला 2 हळद कुंड लाल धाग्याने बांधून आपली मनातील इच्छा व्यक्त करून ठेवायची आहे. व गुरुवार झाल्यानंतर ते हळद कुंड तुम्हाला गंगेत, नदीत विसर्जन करायचं आहे. तुम्ही पाण्यात हे विसर्जन करू शकतात. पाण्यात विसर्जन करण्याआधी तुम्हाला तीच इच्छा पुन्हा हळद कुंडला सांगायची आहे आणि त्याच्यावर थोडे अक्षत घालून हे नदीत अर्पण करायचे आहे किंवा विसर्जन करायचे आहे. याने काय होणार आहे, तुमची मनातील इच्छा ही 21 दिवसात महालक्ष्मी माता नक्कीच पूर्ण करणार आहे. तर मंडळी, असेच नवनवीन छान छान व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. महालक्ष्मी देव्य नमः.